वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनेलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनेल सबस्क्राइब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. पाणीपट्टी दरवाढी विरोधात देवळाली प्रवरात सर्वपक्षीय धरणे मोर्चा. देवळाली प्रवरा शहरात पाणीपट्टी दरवाढीवरून नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला असून नगर परिषदेविरोधात सर्वपक्षीय आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. पाणीपट्टी 1800 रुपयांवरून 3000 रुपये करण्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ 6 मार्च रोजी नगर परिषदेवर धरणे मोर्चा काढण्यात येणार आहे. दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक भार पडणार असल्याने निर्णय रद्द करून पुनर्विचार करावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. पत्रकार परिषदेत सुरेंद्र थोरात, प्रशांत मुसमाडे, संतोष चोळके, दासू पठारे, शरद वाळुंज, दत्ता कडू, कृष्णा मुसमाडे, अरुण ढूस, वैभव गिरमे, आप्पासाहेब ढूस, अनिल चव्हाण, बाळासाहेब खांदे, संजय मुसमाडे, सुनील वाळुंज, सुनील करारे आदी उपस्थित होते. तर आप्पासाहेब ढूस, विशाल मुसमाडे, सुरेंद्र थोरात, संतोष चोळके, दत्ता कडू व कृष्णा मुसमाडे यांनी भावना व्यक्त केल्या. नागरिकांनी मोठ्या संख्येनं आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन केले. वेद बातमीचासाठी रफिक शेख, देवळाली प्रवरा. नगराध्यक्षांनी तसेच नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांनी या पाणीपट्टीच्या बाबतीत विचार करावा आणि आपल्या देवळाली प्रवरा गावामध्ये मोठा रोजगार नाही, आपल्या गावामध्ये मोठा व्यापार नाही, उद्योग नाही आणि गावाचा विचार करून, लोकांचा विचार करून गोर जी त्यांनी 1800-3000 केली आहे त्याच्यामुळे डायरेक्ट स्थगिती करावं किंवा 1800-2000 करावं, आमचं काही मत नाही. परंतु 3000 करून हे गावाला विठीत धरायचं काम चालू केलं आहे आणि म्हणून आम्ही सर्व पक्ष एकत्र येऊन देवळी नगरपालिकेवर 6 तारखेला बावरा पाटील मंदिराजवळ आम्ही सगळे एकत्र येणार आहोत आणि तिथून पुढे आम्ही सर्वजण एकत्र येऊन मोर्चा काढणार आहोत. ही नागरिकांवर अन्यायकारक आणि परिसराचा विचार न करता वाढवलेली आणि स्वतःच्या फायद्याकरता ही पाणीपट्टी वाढवलेली. याच्यामध्ये नागरिकांच्या 105, 106 कलम अंतर्गत यांनी कुठलाही सामाजिक विचार केलेला नाही, लोकांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार केलेला नाही. यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्याकरता ही पाणीपट्टी वाढवलेली. याच्यामध्ये नागरिकांच्या कुठं त्यांनी हरकती घेतल्या नाही, कुठं विरोधी नगरसेवकांचं म्हणणं विचारात घेतलेलं नाही. आम्ही जे विरोधी नगरसेवकांनी 1800 मध्ये 20% पाणीवाढ करावी असं आम्ही त्यांना सूचित केलं होतं. 1800 मध्ये म्हणजे 200, 150, 350, 2100 रुपये पाणीपट्टी वाढली असती. तर त्यांनी ठरावामध्ये उलट लिहिलं की जे प्रशासकांनी 4000 रुपये पाणीपट्टी केलेली आहे त्याच्यामध्ये सत्ताधारी म्हणतात आम्ही 25% कमी केली आणि विरोधी गट म्हणतोय तर 20% कमी करा. म्हणजे हा विरोधाभास, जे प्रोसिडिंग करायचं होतं, जे लिहायचं होतं तर ते सुद्धा यांनी लिहिलेलं नाही. म्हणजे सगळा हा काळा बाजार आहे आणि हा काळा बाजार कशा करता, हा स्वहिताकरता चालू आहे आणि याचा फायदा सर्व देवळालीकरांच्या गोरगरीब जनतेला, आमच्या परिसरामध्ये बौद्ध असतील, मातंग असतील, गोरगरीब असतील, झोपडपट्टी एरिया आहे, गरीब शेतकरी आहे, या सर्वांना न परवडणार आहे. त्याच्यामुळं ही पाणीपट्टी शासनाने आणि ह्या मगरूर नगराध्यक्षाने कमी करावी हीच माझी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती. आणि न ऐकल्यास आम्ही सर्वजण शहर विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही मोर्चाने नाही, हे सब चुकीचं आहे. जे प्रशासकांनी जरी वाढवली तरी आज बहुमतामध्ये भाजपची सत्ता आहे, तर ते याचा निर्णय करू शकत होते. आणि जी पाणीपट्टी वाढ आहे ती 66% झालेली आहे. जवळजवळ 1800ची पाणीपट्टी 3000 झालेली आहे. इतर आपल्या आजूबाजूच्या नगर परिषद बघितल्या तर त्या तालुक्याचे गावं आहेत आणि त्या ठिकाणीही एवढी वाढ झालेली नाहीये. आणि त्या मला असं वाटतं त्या 2000 ते 2500च्या मध्ये सगळ्यांच्या आहे. तर आपली पाणीपट्टी 1800च ठेवावी आणि इतर जो आपला खर्च आहे तो खर्च कमी करून पाणीपट्टी कशी ठेवता येईल, म्हणजे जो लाईट बिलचा खर्च असेल किंवा जो काय याच्यासाठी स्टाफ वापरला जातो तो कमी करून मला असं वाटतं की 1800 पाणीपट्टी आहे एवढीच ठेवावी अशी आमची मागणी आहे. आणि येत्या 6 तारखेला आम्ही सकाळी 9 वाजता देवळाली प्रवरा बाबुराव पाटील मंदिरापासून
आम्ही सर्वपक्षीय आंदोलन करणार आहोत. कारण ही जनतेला अन्यायकारक अशी वाढ आहे आणि याच्यामध्ये देवळाली प्रवराचे नागरिक ह्या अत्यंत आधीच एकतर इथं विकास नाहीये, नोकरी नाहीये, काम धंदा नाहीये आणि त्याच्यामध्ये जेवढी वाढ ही गटनेते म्हणून एवढीच भूमिका राहील माझी. 6 तारखेला जे आंदोलन आहे त्यांनी इलेक्शनच्या मीटिंग मध्ये सगळ्याला सांगितलं काय आम्ही देवाळ्याची दुबई करणार आहे, देवाळ्याची दुबई करणार आहे. जर नागरिकावर घरपट्टी आणि पाणीपट्टी वाढून जर देवाळ्याची दुबई करणार असन, गोरगरिबाचं रक्त पिऊन जर दुबई करणार असन, तर आम्हाला ती दुबई मग नकोय. आम्हाला देवाळीच राहू द्या. प्रत्येक विषयात त्यांचं म्हणणं असतं का आम्ही महिलांचे डोक्यावरचे हांडे उतरवले. प्रत्येक भाषणात सांगणार आता महिलांच्या डोक्यावरचे हांडे उतरवले. महिलाच्या डोक्यावरचे हांडे उतरवले आणि त्यांच्या नवऱ्याची तुम्ही पाणीपट्टी एवढी घरपट्टी एवढी करून त्यांचे कंबरड मोड राहिले. त्याचा फायदा काय? गोरगरिबाला फायदा काय त्याचा? सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे की प्रशासकांनी ही पाणीपट्टी वाढवली होती आणि आम्ही ती कमी केलेली आहे. पण वास्तविक पाहता याच्यावरती पाणीपट्टी कमी जादा करीत बसण्यापेक्षा या सत्ताधारी नगरसेवकांनी आणि नगराध्यक्षांनी या ठिकाणी नगर परिषदेचे जे काही खर्च आहे ते कमी करण्याकडे भर देणं गरजेचं होतं. त्याच्यासाठी नागरिकांना याची माहिती देणं गरजेचं होतं. यांनी कोणत्याही प्रकारची नागरिकांना पाणीपट्टी वाढवताना माहिती दिली नाही. त्यामुळे नागरिकांची एक प्रकारे घोर फसवणूक या नगराध्यक्षांनी आणि नगरसेवकांनी केलेली आहे. यामध्ये नागरिकांकडनं जर नगराध्यक्षांनी सूचना हरकती बोलावल्या असत्या की अशा पद्धतीची प्रशासकांनी पाणीपट्टी वाढ केलेली आहे आणि याच्यामध्ये आपण काय करावं, तर कदाचित जनतेमधून असेल, विरोधी नगरसेवकांकडनं असेल आणि देवळाली गावातल्या तज्ज्ञांकडनं एक चांगल्या प्रकारच्या सूचना या ठिकाणी येऊ शकल्या असत्या. देवळाली हे गावच आहे. अजून इथं उत्पन्नाचं साधन शेती आणि दूध व्यवसाय. आज शेतीची अवस्था वाईट आहे, दुधाची पण अवस्था वाईट आहे आणि त्याच्यातून असा नवीन कर लादणे हे किती योग्य आहे हे नगराध्यक्षांनी विचार करावा. आणि जे दुकानदार आहे ते सर्व शेतकऱ्यांवर व दूध उत्पादकांवरच अवलंबून आहे. जे 12 बलुतेदार म्हणतो त्यांच्यात जे शेतकऱ्यांना नाही आलं तर त्यांच्याकडे कुठून येणार? त्या दृष्टीने सर्व नगरपालिकेने विचार करावा आणि पाणीपट्टी वाढलेली स्थगित करावी.